नमस्कार. आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाच्या विशेष वार्ता कार्यक्रमात आपलं स्वागत. आज आपल्या स्टुडिओमध्ये ॲडव्होकेट मिलिंद पाटील सर हे आलेले आहेत. गेले काही वर्षांपासून रोजगार हमीसाठी जी योजना देशभरात लागू होती, मनरेगा त्याचं नाव, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, ज्याचं नुकतंच संसदेमध्ये जी रामजी या नावाने नामकरण होऊन ही योजना नव्याने आणि काही दुरुस्त्या करून अंमलात आणण्याचं ठरवलं आहे. या संदर्भात बोलण्यासाठी ॲडव्होकेट मिलिंद पाटील सर आपल्या स्टुडिओत आलेत. नमस्कार सर, आपलं स्वागत आहे. नमस्कार. ॲडव्होकेट पाटील गेली 35 वर्ष दिवाणी, कमर्शियल आणि लवाद म्हणजे आर्बिट्रेशन क्षेत्रात कार्यरत आहेत. अनुषंगिक विविध विषयांवर विपुल लेखनही त्यांनी केलं आहे. रोटरी क्लबच्या माध्यमातून सामाजिक कार्यातही सक्रिय सहभाग ॲडव्होकेट पाटील सर घेत आले आहेत. सर, आज आपल्या मनरेगा आणि जी रामजी जे परवा विधेयक मांडण्यात आलं आणि आता ते लवकरच अंमलात येईल, या दृष्टीने आपण चर्चा करण्यासाठी इथे आलो आहोत. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना जी अनेक वर्षांपासून राबवली जात आहे, याचा उद्दिष्ट असं आहे की रोजगाराची हमी विविध क्षेत्रातल्या लोकांना मिळावी, यासाठी ते आणलेली योजना आहे. थोडक्यात रोजगार हमी संदर्भात आधी जर सांगितलं तर आपण पुढे बोलू शकू. नमस्कार. सगळ्यात पहिल्यांदा आपण त्याचं उद्दिष्ट समजून घेऊया. भारतीय राज्यघटनेच्या विभाग 4 मध्ये राज्यांनी जे कायदे करायचे असतात त्यामध्ये पालन करण्यासाठी काही मार्गदर्शक तत्त्वे दिलेली आहेत. त्यातील पर्टिक्युलरली अनुच्छेद 41 आणि 43 मध्ये असं नमूद केलं आहे की प्रत्येक नागरिकाला रोजगार मिळण्याचा हक्क आहे आणि तो प्राप्त करून देणे आणि त्याच्या निर्वाहाचे साधन उपलब्ध करून देणे यासाठी कायदा करणे अपेक्षित आहे. अच्छा. घटना स्वीकारल्यानंतर लगेचच कायदा काही झाला नाही, परंतु या क्षेत्रात महाराष्ट्र सरकारने मात्र अग्रेसर भूमिका घेतली आणि उपलब्ध माहितीनुसार 1969 मध्ये पहिली रोजगार हमी योजना छोट्या प्रमाणात सुरू झाली. त्याची व्याप्ती वाढत असताना त्यानंतर 1977 साली महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र रोजगार हमी योजना अधिनियम 1977 या कायद्यामध्ये त्याचं रूपांतर केलं. यातून मोठे आणि माध्यम पाटबंधारे प्रकल्प, मृदसंधारण आणि जलसंधारण प्रकल्प, ग्रामीण विद्युतीकरण अशा कामांना रोजगार उपलब्ध करून देण्याला सुरुवात झाली. इतरही राज्यांमध्ये अशा योजना सुरू झाल्या, परंतु संपूर्ण देशाला लागू असेल असा कायदा मात्र 2005 मध्ये आला. तो म्हणजे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियम, ज्याला आपण मनरेगा असं म्हणतो. अच्छा. हा जेव्हा आला, केंद्र शासनाने प्रत्येक कुटुंबाला 100 दिवसांच्या रोजगाराची हमी दिली. प्रत्येक कुटुंबाच्या 100 दिवसांच्या मजुरीच्या खर्चासाठी पण निधी त्यांनी उपलब्ध केला आणि 100 दिवसांच्या वरील कुटुंबातील मजुरांना मजुरीचा खर्च येणार असेल त्याचा भार मात्र राज्य शासनाने उचलायचा असतो. त्याप्रमाणे ही योजना सुरू झाली. सर, आपण सांगितलं त्याप्रमाणे अकुशल मजूर क्षेत्र जे असेल त्यांना 100 दिवसांची हमी, रोजगाराची हमी देणं हे याच्या मागचं उद्दिष्ट आहे असं दिसतं. खूप चांगली योजना आहे ही. ह्याच्यामुळे ग्रामीण भागातलं दारिद्र्य कमी करणं आणि मायग्रेशन किंवा ज्याला आपण स्थलांतर म्हणू हे सुद्धा रोखलं जात असावं. नक्कीच. म्हणजे आणि याच्यात विकास कामांसाठी म्हणून हा रोजगार दिला जात असावा. पूर्वीची मनरेगा ही योजना आत्ता परवा आपण चर्चेत ऐकतोय त्याप्रमाणे यामध्ये काय बदल झाले आणि काय दुरुस्ती करण्याची गरज निर्माण झाली, तर याचं कारण काय असेल? उपलब्ध रेकॉर्डवरनं असं दिसतं की नुसतं त्रुटीच नाही तर कायद्यामध्ये काही विविध कारणांमुळे सुधारणेची पण गरज निर्माण झाली होती. सगळ्यात महत्त्वाचं कारण जे असं दिसतंय, देशामध्ये डिजिटल आणि यांत्रिक क्रांतीनंतर मोठमोठ्या कामांमध्ये यंत्रांचा वापर हा वाढला. त्याच्यानंतर असं पण लक्षात आलं की गरीब लोकांची जी टक्केवारी जी पूर्वी 2011-12 मध्ये 27.1% होती, ती 22-23 मध्ये जवळपास 5% खाली आली. त्यामुळे उपलब्ध अकुशल कामगारांची नव्याने माहिती तयार करणे, त्यांची गटवारी निर्माण करणे आणि त्याचप्रमाणे असंही लक्षात आलं की ही योजना राबवत असताना अनेक त्रुटीबरोबरच काही गैरव्यवहार पण झाले होते. अच्छा. या सगळ्यामध्ये याच्यावर मात करण्यासाठी म्हणून तुम्ही म्हणू शकाल की नवीन विधेयक आणण्याची गरज निर्माण झाली. बरोबर आहे. आधीच्या कायद्यात जरी डिजिटलायझेशनचा वापर अपेक्षित होता तरी प्रत्यक्षात असं लक्षात आलं की जमिनीवर कुठलंही काम केल्याचं आढळून आलं नाही. त्यानंतर यांत्रिक प्रणालींना वारंवार बायपास केल्याचं लक्षात आलं आणि ह्या सगळ्या तफावती काढून टाकण्यासाठी किंवा त्यात सुधारण्याची गरज निर्माण झाली. अच्छा. नव्या विधेयकानुसार मनरेगा
आधी होतंच, पण नवीन विधेयक जे आता आपण ऐकतोय जी रामजी, येस. तर याच्यामध्ये या सगळ्या गोष्टींवरती मात केली जाईल. सर, जी रामजी विधेयक मनरेगाची जागा घेणार आहे. जी रामजी म्हणजे विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन ग्रामीण, हे नवं विधेयक आहे. यामध्ये ग्रामीण कुटुंबांना काय काय लाभ मिळणार आहेत आणि आधीच्या मनरेगाच्या वरती कसं हे चांगलं विधेयक असणार आहे आणि त्याच्यातल्या कोणत्या त्रुटी याच्यातनं काढल्या जातील आणि याची विशेषता काय, वैशिष्ट्य काय आहेत नव्या विधेयकाची? सगळ्यात पहिलं महत्त्वाची गोष्ट अशी असेल की यापूर्वी जे कामांवर देखरेख करण्यामध्ये जे कमतरता निर्माण झाली होती, पण या नवीन विधेयकामध्ये केंद्रीय समिती एक स्थापन केलेली असेल जी या सगळ्या कामावर लक्ष ठेवेल आणि त्याचा आढावा घेईल आणि सूचना करेल आणि त्याप्रमाणे मार्गदर्शनाने ह्या स्कीम्स किंवा ह्या योजना पुढे कार्यान्वित असतील. दुसरं महत्त्वाचं म्हणजे मनरेगामध्ये पूर्वी रोजगाराची हमी ही 100 दिवसांसाठी होती. नवीन विधेयकामध्ये ती वाढवून 125 दिवसांची हमी केलेली आहे. 125 दिवसांपेक्षा जास्त जर कुठल्या योजनेमध्ये कामगारांना काम करावं लागणार असेल तर त्याचा भार हा राज्य सरकार उचलणार आहे. म्हणजे फक्त 125 दिवस ही योजना चालवायची असा उद्देश नाही आहे. त्यापेक्षा जास्त काळ लागला तरी राज्य सरकार त्याचा खर्च सगळा उचलणार आहे. फक्त ह्या नवीन ह्याच्यामध्ये 2/3 भार खर्चाचा केंद्र सरकार उचलत होतं आणि 1/4 राज्य उचलत होतं. तर या नवीन स्कीमप्रमाणे त्याच्या टक्केवारी 60 आणि 40 अशी करण्यात आलेली आहे. ईशान्येकडील राज्य आहेत त्यांच्यासाठी मात्र विशेष योजना असून 90% त्यांच्यासाठी भार केंद्र सरकार उचलेल आणि 10% त्या राज्यांनी उचलायचा आहे. अच्छा, थोडक्यात व्हीबी जी रामजी बिल किंवा विधेयक जे आहे हे रोजगाराच्या दिवसांमध्ये पण वाढ करतं. टक्केवारी जी आहे राज्य आणि केंद्राची याच्यामध्येही बदल, पॉझिटिव्ह बदल सुचवण्यात दिसताना जरी कमी वाटत असला तरी मुळात 125 दिवसांपेक्षाही जास्त काळ जर योजना चालणार असेल तर तसंही देता येणार भार उचलणार आहे. अच्छा, ही खूप जास्त चांगली गोष्ट आहे. मनरेगामध्ये अनेक त्रुटी होत्या असं आपण मगाशी म्हणालो, तसं 100 दिवसांची मर्यादा ही एक महत्वाची त्रुटी होती. ती एकदम वाढून 125 करण्यात आली आहे. आणि तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे कामाचं, विकास कामांचा कालावधी जास्त असेल तर आपोआपच 125 पेक्षा जास्त दिवसांचं काम होणार आहे आणि त्या जास्त दिवसांचा रोजगार सुद्धा 125 पेक्षा जास्त दिवसांचा रोजगार सुद्धा त्या संबंधित मजुराला किंवा कामगाराला मिळणार आहे. खूपच छान. आणि एवढंच नाही तर समजा एखाद्या अकुशल कामगारांनी त्याचं नाव नोंदवलेलं आहे परंतु त्याला काम जरी नाही मिळालं तरी मात्र त्याला त्यासाठीचा भत्ता दिला जाणार आहे. अच्छा, म्हणजे त्यांनी प्रत्यक्षात काम जरी त्याच्या वाट्याला आलं नाही तरी त्याला भत्ता मात्र रोजगार भत्ता ज्याला रोजगार भत्ता त्याला मिळत राहणार आहे उपजीविकेसाठी. अच्छा, ही तर खूपच स्वागतार्ह गोष्ट आहे. याच्याशिवाय काही अजून वैशिष्ट्य सांगता येतील का? पात्र कामगाराला जर वेळेवर त्याचं पेमेंट गेलं नाही तर त्याला व्याज पण सरकार देणार आहे. अच्छा, म्हणजे त्याच्या खात्यामध्ये थेट हस्तांतरण वेळेत रकमेचं झालं नाही, नक्कीच, तर त्याच्यावरचं व्याज दिलं जाणार. अच्छा, ग्रामीण कुटुंबांना याच्यासाठी कायमस्वरूपी किंवा एक सन्मानाने रोजगार मिळेल असं याच्यामध्ये आहे असं दिसतंय. मजुरीच्या बरोबर उत्पन्न वाढीसाठी सुद्धा याच्यात तरतूद आहे का? मला असं वाटतं की त्यात महत्त्वाचं म्हणजे स्त्री आणि पुरुष यांना समान संधी आणि समान वेतन हा एक त्यातला एक महत्त्वाचा भाग आहे. त्याच्यानंतर बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देऊन त्यांची मजुरी थेट त्यांच्या बँक आणि पोस्ट ऑफिस खात्यामध्ये जमा करून त्यांची आर्थिक सुरक्षा आणि उपजीविकेचं साधन त्यांना प्रदान करणे ह्याच्यावर जास्त भर ह्याच्यामध्ये असणार आहे. आणि ह्याच्यातनं निर्माण काय होणार आहे तर शाश्वत मालमत्ता निर्माण होणार. केवळ रोजगार देणे हा उद्देश हातला नाहीये. जलसंधारणाची कामं होतील, वृक्षारोपणाची कामं होतील, शेतीतळी बांधली जातील आणि अशा सार्वजनिक आणि वैयक्तिक कामांद्वारे ग्रामीण भागात शाश्वत आणि उत्पादक मालमत्ता जसं की फळबागा वगैरे निर्माण केली जातील. त्यांनी हे ॲसेट गावासाठी निर्माण होतील. शेततळं असेल, शेततळं वगैरे असेल, रस्ते असतील, म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर ज्याला आपण म्हणतो किंवा पायाभूत सुविधांचं गावामध्ये निर्माण जे आहे ह्याचा मुख्य उद्देश पण आहे. ह्याचा उद्दिष्ट तेच आहे. त्याच्यानंतर महिला आणि दुर्बल घटकांचं सक्षमीकरण पण यात होणार आहे. सामाजिक सुरक्षा त्यांना मिळणार आहे. महिला आणि दुर्बल घटकांना योजनेत सहभागी करून घेऊन त्यांना सक्षम बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न ह्याच्यातनं होतील असं दिसतं या ऍक्टच्या एकंदरीत मजकुरावरनं. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्याच्यात पारदर्शकता जास्त असणार आहे आधीच्या कायद्यापेक्षा. अच्छा, संपूर्ण कामकाज संगणकीकृत तर असेलच परंतु मजुरीची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करून पारदर्शक पद्धतीने त्यांना पेमेंट दिलं जाईल. याशिवाय मजुरीबरोबरच एक उल्लेख असा होता की उत्पन्न वाढणार आहे, तर त्याबद्दलही सांगा आणि अजून काही वैशिष्ट्ये असतील तर.
पैकी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे पंचायत राज संस्थांना पण ह्याच्यामधनं बळकटी मिळणार आहे. आणि मगाशी जसं मी म्हटलं, नवीन विधेयकात पूर्वीच्या 100च्या ऐवजी 125 दिवस रोजगाराचे दिवस वाढवले, त्यामुळे आपापच तेवढं उत्पन्न वाढणार आहे. उत्पन्न वाढणार. अच्छा, त्या निमित्ताने उत्पन्न त्याच्याशिवाय काम वाढल्यावर राज्य सरकारकडनं पण त्याला म्हणजे काम वाढेल आणि उत्पन्नही वाढेल. मुळात 100 दिवसांचं 125 केलं, 125चं 150, 200 जरी झालं तरी त्याचा रोजगार मिळणार, कारण काम असणार आणि ती हमी आहे. हा कायद्याचा हाच उद्देश आहे की हमी देणे रोजगाराची. खूप छान हे आहे. आणखीन काही सांगता येईल या जी रामजी बद्दल? याबाबत महत्त्वाचं असंही सांगता येईल, प्रत्येक कामगाराला, तो जर शेतकरी असेल तर त्याची स्वतःची शेतीची कामं, पेरणी, कापणी वगैरे करूनही ते दिवस सोडून त्याला ह्या योजनांमध्ये सहभागी होता येणार आहे. आणि त्याला असं करता यावं यासाठी 60 दिवसांचा कामाचा कालावधी देण्यात आलेला आहे, या 60 दिवसांमध्ये योजनेचं काम होणार नाही. आणि हा पेरणीचा आणि कापणीचा हंगाम संपला की त्यानंतर पुन्हा योजनेचं स्वतःच्या शेतीचं काम सांभाळून या 60 दिवसात म्हणजे 2 महिन्यामध्ये त्यांनी सगळी कामं स्वतःची पूर्ण करावी. बरोबर. आणि मग या योजनेत सहभागी व्हावा आणि रोजगार मिळवावा. त्यामुळे शेतकरी लोकांनाही याचा मोठा फायदा होणार आहे आणि त्यांना रोजगाराची हमी मिळणार आहे आणि त्यांचं उत्पन्न या मार्गाने पण वाढणार आहे शेतीच्या शिवाय. अच्छा. याशिवाय रोजगाराचीच नाही तर त्यांना मिळणाऱ्या उत्पन्नाची पण हमी आहे. 15 दिवसात त्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार आहे. आणि ह्या सगळ्या योजनांतनं होणार काय आहे तर पायाभूत सुविधांचा विकास होणार आहे. जसं की पाण्याशी संबंधित कामांची पाणी सुरक्षाचं व्यवस्थापन केलं जाईल. मुख्य ग्रामीण पायाभूत सुविधांमध्ये पण यामुळे बदल होईल. आणि त्याच्याशिवाय नैसर्गिक आपत्ती जर आली तर त्याच्या व्यवस्थापनामध्ये सुद्धा, त्याच्या कामामध्ये सुद्धा या रोजगार हमीचा वापर केला जाणार आहे. लाभार्थींना 125 दिवसांच्या रोजगार हमीचा लाभ कसा होणार आहे हे आपण आत्ता थोडक्यात तुम्ही सांगितलं. शेवटी त्यांनी असं एक म्हटलंय की लाभार्थींना मिळणाऱ्या लाभातून गावाला किंवा त्या खेडेगावाला असेट किंवा मालमत्ता पण निर्माण करता येईल. मगाशी अगदी थोडक्यात पुसटचा उल्लेख झाला, याबद्दल थोडीशी जास्त माहिती द्या. मगाशी आपण बोललो त्याप्रमाणे रस्त्यांची आणि विकास कामांची जेव्हा भर होईल आणि गावामध्ये त्याचा जेव्हा विकास होईल तेव्हा नैसर्गिकपणे मुख्य शहरांशी खूप लवकर गावांशी संपर्क आणि जोडणी होईल. त्यानंतर त्याच्यामुळे कारखाने गावात येऊ शकतील आणि उत्पादन क्षमता गावातली वाढेल. अजून नवीन रोजगार निर्माण होईल, पायाभूत सुविधा वाढतील, अजून नवीन रोजगार लोकांना मिळेल. त्याच्याच बरोबर ग्रामीण अर्थव्यवस्था पण त्यांनी मजबूत होणार आहे. त्यातनं टॅक्स निर्माण होतील, ग्रामपंचायतीला टॅक्स वाढेल, अजून नियोजनाला त्यांना त्याचा जास्त फायदा होईल. घरगुती उत्पादन त्यामुळे नक्कीच वाढणार आहे. त्याच्याचबरोबर शेती, भूजल पुनर्भरण यासारख्या योजनांना पाठिंबा मिळेल. पाण्याच्या संबंधित कामांना अजून जास्त प्राधान्य दिलं जाईल, त्यातनं अजून विकास होईल. बाजारपेठा वाढतील, उत्पादन आणि हे पण नॅचरली त्याच्याप्रमाणे वाढणारच आहे. आणि हे सगळं हे गावामध्ये निर्माण होणार आहे. हे ॲसेट ह्याचा शेवटी अल्टिमेटली फायदा गावातल्या लोकांनाच मिळणार आहे आणि गावाचाही विकास होणार. म्हणजे मुळात काम करण्यासाठी म्हणून जे काही इथे दिलं जाईल, छोटी असतील, मोठी असतील, रस्ते असतील किंवा पूल असतील, बंधारे असतील, हे सगळं ग्रामीण भागामध्ये काम करण्यासाठी म्हणून मजूर मिळतील. त्या मजुरांना रोजगार मिळेल, त्या रोजगाराची हमी मिळेल जी रामजी या विधेयकातून. आणि अनुषंगाने साहजिकच त्या गावामध्ये असेट किंवा मालमत्ता, पायाभूत सुविधांची मोठ्या प्रमाणात निर्मिती होईल आणि पुन्हा याच्यामधनं परत रोजगार निर्माण होईल आणि जीवनमान उंचावणार आहे. नक्कीच नक्कीच. सर, जी रामजी विधेयकाच्या साठी म्हणून आपण जेव्हा त्याचं स्वागत करतोय त्यावेळेला याच्यामधले वैशिष्ट्य आणि याच्या आधीच्या मनरेगामधल्या त्रुटी जाणून घेतल्यानंतर आपल्याला याच्यावरती खूपच जास्त चांगल्या पद्धतीने हे समजून घेण्यासाठी याचा उपयोग झालेला आहे. सरते शेवटी जर मनरेगावरती जी रामजी हे कसं अधिक फलदायी आणि अधिक उपयुक्त ठरणार आहे याबद्दल शेवटी आपल्या श्रोत्यांना सांगावं. मला असं वाटतं की या सगळ्यात मोठा ह्याच्यातला फायदा अशासाठी करून घेतला पाहिजे सगळ्यांनीच की आज काम वेळेवर किंवा त्याची माहिती नसल्यामुळे जे अकुशल कामगार स्थलांतरित होत आहेत किंवा कामाच्या शोधात आहेत आणि त्यांना काही काम मिळत नाही, तर त्यांना काम मिळण्यासाठी ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर योजना करण्यात आलेली आहे. माझं असं आवाहन राहील युवकांना की त्यांनी आपापल्या ग्रामपंचायतीमध्ये संपर्क करून तिथे आपली नावनोंदणी करावी आणि योजनांची माहिती करून घ्यावी. मला असं वाटतं की पुढच्या 6 महिन्यात त्याच्यावर खूप मोठ्या प्रमाणावर काम होणार आहे आणि ते झाल्यानंतर प्रत्येकाला रोजगार मिळेल याची हमी या विधेयकामध्ये असल्यामुळे नक्कीच सगळ्यांना काम मिळेल आणि त्याचा फायदा सगळ्यांनी करून घेतला पाहिजे.
फारच छान. जी रामजी सारखं विधेयक असेल ज्याच्यामध्ये रोजगाराची हमी आहे, अशासारख्या विधेयकाच्या बद्दल तुम्ही सांगितल्याप्रमाणे माहिती मिळणं आणि ती माहिती करून घेणं आणि त्याची स्वतःच्या आपल्याला जर गरज असेल तर नाव नोंदणी करणं योग्य ठिकाणी, हे खूप गरजेचं आहे. थोडक्यात तुम्ही जे सांगितलं आत्ता त्याचा सारांश सांगायचा झाला तर प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला 150 ते 200 दिवसांचं काम, किमान 125 दिवसांचं काम नक्कीच मिळेल. बरोबर. स्थिर उत्पन्न मिळेल, कौशल्य आधारित रोजगार याच्यातनं मिळेल असं म्हणता येईल. अगदी बरोबर. म्हणजे कृषी असेल, दुग्ध व्यवसाय असेल, मत्स्यपालन असेल किंवा सौर ऊर्जेसाठी ग्रामीण दुरुस्ती सेवा असतील किंवा डिजिटल सेवा असतील. आणि अकुशल असलं तरी सुद्धा त्यांना काम मिळणारच आहे. तो मुख्य उद्देश, हा मुख्य उद्देश आहे. याच्याशिवाय स्थानिक उत्पादनात आणि बाजाराचा संपर्क मोठ्या शहरांशी हा ह्याच्यात तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे निर्माण होणार आहे, त्याचं जाळं निर्माण होणार आहे. आणि विकासाला खूप मोठा फायदा होणार, विकासाला चालना मिळणार आहे. आणि वेळेमध्ये पेमेंट म्हणजे त्याचं कामाचं जे मूल्य आहे ते वेळेमध्ये डीबीटीच्या माध्यमातून त्याच्या खात्यामध्ये 1 ते 2 आठवड्यामध्ये 15 दिवसात तरी जाईल. आणि मगाशी सुरुवातीला तुम्ही म्हणलात त्याप्रमाणे जर विलंब झाला तर व्याज सुद्धा मिळणार आहे. आणि आधार किंवा डीबीटी चाललं नाही किंवा तांत्रिक अडचण असेल तर त्याला मजूर जबाबदार असणार नाही. म्हणजे तो कामगार जो आहे तो जबाबदार. आणि महिलांसाठी तुम्ही म्हणलात त्याचाही आढावा घेता येईल की 50% रोजगार महिलांसाठी याच्यामध्ये किमान आणि समान काम, म्हणजे समान काम समान रोजगार, समान संधी, घराजवळ काम मिळेल अशी पण एक त्याच्यामध्ये तरतूद दिसते. स्थलांतर त्याच्यामुळे रोखता येईल. आणि स्वतंत्र अंमलबजावणी यंत्रणा ह्याच्यात राबवली जाईल की ग्राम रोजगार असेल किंवा आजीविका परिषद आणि स्वतंत्र सामाजिक लेखा परीक्षण आणि डिजिटल ग्रामसभा नियंत्रण. तर थोडक्यात ग्रामीण गरिबीमध्ये मोठ्या प्रमाणात घट होईल असं म्हणता येईल. स्थिर उत्पन्नामुळे स्थलांतर कमी होईल, कौशल्ययुक्त ग्रामीण तरुण निर्माण होतील, महिलांचं आर्थिक सक्षमीकरण होईल आणि नोकरी शोधणारे हळूहळू रोजगार मिळवत उद्योजक बनतील असं म्हणायला नक्कीच. मगाशी जसं आपण बघितलं की गरिबीचे दर जवळपास 27%वरून 5%वर खाली आलाय, तो 5% पण राहणार नाही अशी इच्छा व्यक्त करू शकतो. हे जे विधेयक आहे यांनी पूर्णपणे गरिबी नष्ट होईल यासाठी नक्कीच फायदा होईल, नक्की म्हणता येईल. ग्रामविकसन होईल, रोजगार वाढेल, बेरोजगारी हळूहळू शून्य होईल. आणि जी रामजी या विधेयकामुळे आधीच्या विधेयकामधल्या त्रुटी काढून टाकल्या जातील, नव्या दुरुस्त्या आणि नवीन काही वैशिष्ट्य याच्यामध्ये आपण आढावा घेतला. त्याच्यामुळे एकूणच पायाभूत सुविधांपासून ग्रामविकास आणि रोजगार याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात चांगल्या संधी आता उपलब्ध होताना दिसत आहेत. सर, आपण आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात याबद्दल आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाच्या वतीनं मी आपले धन्यवाद व्यक्त करतो. नमस्कार. धन्यवाद. नमस्कार.